एक मोठी बातमी। मनोहर मामानंतर सोलापूर जिल्ह्यात आर्थिक फसवणूक करून जादू टोण्याचे विधी करणारा आणखी एक भोंदू बाबा पुढे आलेला आहे। माढा तालुक्यातील अडेगावचा नाना विरकर उर्फ गुरुमाऊली यांनी पंढरपुरातील यशवंत जाधव, निलेश भोईटे यांच्या आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत। विशेष म्हणजे या भोंदू बाबानं पैशाचा पाऊस पडतो म्हणून तब्बल 3 लाख रुपयाला कासवच विकल्याचा प्रकार पुढे आलाय। आता पोलिसात आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत तक्रार देण्यात आलेली आहे। पैशाचा पाऊस पडण्याकरता आपल्याला कासव लागेल असं आम्ही दाखवून मला एक कासव देखील दिलं 3 लाख रुपयांचं। तसेच मला त्यांनी एक कंपनी तुमच्या नावे आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करू याकरता त्यांनी मला बारामती येथे राहणारा एक बंधू आहे, त्याचं नाव आहे शिवराज सोलंकर, त्याच्याही अकाउंटला जवळजवळ मला लाख रुपये पाठवायला लावले आणि मला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्यांनी रजिस्टर करून दिली। त्याच्यामध्ये मी तुम्हाला 20 लाखापर्यंत पैसे मिळवून देतो असे सांगितले। म्हणजे अशीही फसवणूक त्यांनी आजपर्यंत माझी केली।